हे तूप आपण असं गाळून घेतलेलं आहे आणि यावरती असं हे तुळशीचे पानं तळून वरती राहिलेले आहे। पाहू शकता तुपाचा कलरही सुंदर आलेला आहे आणि अगदी परफेक्टली आपण तूप हे मीडियम गॅसवरती बनवलेलं आहे। हे आपलं तूप पहा, याचा कलरही सुंदर आलेला आहे आणि हे पूर्णपणे तयार झाले आणि थंडही झालेला आहे। यापेक्षा आणखी थंड झाल्याच्या नंतर तुम्हाला असं दाणेदार तूप हे बनलेलं दिसेल। नक्की ट्राय करा। अशीच नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा। नमस्कार, आज आपण तूप कसं कडवून घ्यायचं हे पाहणार आहोत। त्यासाठी आपण हे लोणी घेतले। हे लोणी मी असं बनवून 1 तास फ्रीजला ठेवलेलं आहे, जेणेकरून यातलं पाणी असं कोरडं होईल आपलं लोणी आणि पटकन तूप बनायला मदत होईल। चला आपण हे गॅसवरती ठेवूयात आणि गॅसवरती ठेवल्याच्या नंतर आपल्याला किती वेळ कडवून घ्यायचं आहे किंवा या तुपाला कसा कलर आला पाहिजे हेही मी तुम्हाला सांगणार आहे। चला आपण गॅसवरती ठेवूयात हे तूप। इकडे आपण गॅसवरती हे पातेले ठेवले आणि हे लोणी असं आपलं विरघळत आहे, पाहू शकता। आपण याला असं 1 तास फ्रीजला ठेवलेलं होतं, त्यामुळे यातलं पाणी सर्व बाहेर पडतं आणि असं स्लो गॅसवरती तुम्ही ठेवू शकता। हे पाहू शकता आपलं हे लोणी असं एकदम वितळलेलं आहे आणि नेहमी आपण तूप कडवण्यासाठी मोठं पातेल्याचा उपयोग करा, जेणेकरून हे वितळलेलं लोणी असं बाहेर पडणार नाही। हे पाहू शकता हे अगदी अर्ध कच्चं तूप कडलेलं आहे। आता यामध्ये आपल्याला ही तुळशीची पानं घालायची आहेत, तुमच्या आवडीप्रमाणे घालू शकता, पण तुळशीची पानं घातल्याने तुपाचा सुगंधही छान येतो। हे आपलं तूप आता थोडंसं कडण्यासाठी शिल्लक राहिलेलं आहे आणि अगदी हे पातेल्याला पण चिटकलेलं नाही, पाहू शकता। आपण स्लो गॅसवरती ठेवलेलं आहे आणि यातली तुळशीची पानंही अशी कडत आहेत। पाहू शकता या तुपाला असा हलकासा तांबूस रंग यायला सुरुवात झालेली आहे। जशी आतमधली आपली तुळशीची पानं अशी कडवून वर येत आहे, तसं आपला तुपाचाही कलर बदलत आहे। हे पहा, अगदी आणखीन याला थोडासा तांबूस रंग येऊ द्यायचा आहे, जेणेकरून हे तूप आपलं रवाळ पद्धतीचं होईल आणि याला असं थोडंसं ढवळत राहायचं, म्हणजे खाली पातेल्याला चिकटणार नाही। हे पहा, याचा असं तांबूस रंग आलेला आहे। आता आपण गॅस ऑफ करून घेऊयात आणि हे तूप असं थंड करून घेऊयात। हे पाहू शकता या स्टेजवरती आपण गॅस बंद करून घ्यायचा, म्हणजे आपलं छान असं तूप तयार होतं। आता याला थंड करून आपण गाळून घेऊयात। हे तूप आपलं थंड झालेलं आहे। आता आपण हे तूप गाळून घेऊयात। इकडे आपण ही काचेची बरणी घेतलेली आहे। आता यामध्ये आपल्याला हे तूप गाळायचं आहे। तुम्ही अगदी हे थंड झाल्याच्या नंतरच गाळा आणि हेही मी थंड करून घेतलेलंच आहे। पाहू शकता तुपाचा कलर कसा आलेला आहे। हे तूप आपण असं गाळून घेतलेलं आहे आणि यावरती असं हे तुळशीचे पानं तळून वरती राहिलेले आहे। पाहू शकता तुपाचा कलरही सुंदर आलेला आहे आणि अगदी परफेक्टली आपण तूप हे मीडियम गॅसवरती बनवलेलं आहे। हे आपलं तूप पहा, याचा कलरही सुंदर आलेला